हॅलो ॲस्पिरंट्स. दी ॲस्पिरंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज खूप महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज 1 जून 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एम-पी-एस-सीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ज्यालाच आपण एम-पी-एस-सी ग्रुप बी कंबाईन्ड प्रिलिम्स एक्झाम म्हणतो, जी 26 फेब्रुवारी 2021 रोजी एम-पी-एस-सीने आयोजित केली होती. याचा रिझल्ट आज जाहीर केला आहे, म्हणजेच 1 जून 2022 रोजी. हा रिझल्ट सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर ज्याला आपण ए-एस-ओ म्हणतो याचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे उमेदवार क्वालिफाईड झाले आहेत मेन्स एक्झामसाठी, सहाय्यक कक्ष अधिकारी मेन्स एक्झामसाठी, त्यांचे बैठक क्रमांकाचं नावाची यादी आणि गुणांची सीमारेषा म्हणजेच कट ऑफ देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. या दोन्ही पी-डी-एफ मी या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो त्या अगोदर आपण महत्त्वाचे काही पॉईंट्स वाचूयात जे नोटिफिकेशन किंवा प्रसिद्धीपत्रकामध्ये मेन्शन्ड आहेत. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेली माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याची अटीच्या अधीन राहून पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवारांचाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. त्यामुळे आपण योग्य प्रकारे क्वालिफाईड आहोत की नाही, एज्युकेशन म्हणा किंवा जे पण अर्हता आहेत एम-पी-एस-सीने सांगितलेले ते आपण अर्हता प्राप्त करणं गरजेचं आहे. त्याचनंतर मुख्य परीक्षा जी होणार आहे एम-पी-एस-सी गट ब ची ज्याचा तो पेपर हा संयुक्त असतो. हा होणार आहे सर्व पदांसाठी 1 जुलै 2022 रोजी आणि ए-एस-ओचा मुख्य परीक्षा पेपर 2 हा 31 जुलै 2022 रोजी होणार आहे. एम-पी-एस-सीने आता सध्या तरी सहाय्यक कक्ष अधिकारी याचा रिझल्ट जाहीर केला आहे. आता थोड्याच दिवसामध्ये आपण एस-टी-आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, पी-एस-आय पब्लिक सब इन्स्पेक्टर, सब रजिस्ट्रार और इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प्स, सीनियर क्लर्क और सुपरवायझर यांचाही देखील आपण रिझल्ट लवकरात पाहण्यात येईल. आपण हे पाहू, याच्यात सविस्तर पी-डी-एफ आहेच म्हणा. याच्यात आपण सगळे डिटेल्स पाहू शकतो की आपल्याला एस-एम-एस वगैरे येणार नाही. जे आपल्याला बघायचे ते सगळं आपल्याला एम-पी-एस-सीच्या आयोगाच्या वेबसाईटवरतीच पाहायलाच आहे आपल्याला. आपली जी सेकंड लिस्ट आहे ती लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्सची आहे. सेकंड पी-डी-एफ याची देखील तुम्हाला लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. याच्यामध्ये आपण डिस्ट्रिक्ट वाईज क्वालिफाईड कॅन्डिडेटची नावं आणि त्यांचं बैठक व्यवस्था किंवा त्यांची सिटिंग रोल नंबर पाहू शकतो. अहमदनगरमध्ये ही जी नावं क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत त्यांची नावाची लिस्ट आहे. त्याच्यानंतर अहमदनगर, अकोलाचे, त्याच्यानंतर अलिबाग, सगळे जे डिस्ट्रिक्ट वाईज आहे त्यांची नावं जी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत आणि किती कॅन्डिडेट्स आहेत याची संपूर्ण व्यवस्थित पी-डी-एफ आहे. याचं तुम्ही तुमचं नाव आहे का नक्कीच पाहू शकता. आणि ज्यांचं नाव असेल त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन. त्यांना ए-एस-ओ मेन्ससाठी तुम्ही क्वालिफाईड झाला आहात असं तुम्ही कन्सिडर करू शकता तुम्हाला. त्याच्यानंतर सगळ्यात खाली गेलं तर आपण या पी-डी-एफमध्ये कट ऑफ पाहू शकतो. जो ए-एस-ओ मेन्ससाठी जी मुलं पात्र आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ जाहीर केला आहे आयोगाने. जो आहे ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅन्डिडेटसाठी 53.75, फिमेल ओपन कॅटेगरीचे साठी 49 आहे आणि स्पोर्ट्ससाठी 37.25. त्याचप्रमाणे एस-सी, एस-टी, डी-टी-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, ओ-बी-सी या सर्व कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांचा वेगवेगळा कट ऑफ आहे. सो तुम्ही हा पाहून तुम्ही याचा अंदाजा घेऊ शकता की पेपरचा कट ऑफ काय आहे बेसिकली. ठीक आहे. सो हा एक व्यवस्थित शॉर्ट व्हिडिओ होता तुमच्यासाठी जो रिझल्टबद्दल आहे. सो जे मुलांची ज्या विद्यार्थ्यांची या यादीमध्ये नावं आहेत त्यांच्यासाठी खूप 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 अभिनंदन. आणि तुम्ही ए-एस-ओसाठी खूप चांगल्या प्रकारे तयारी कराल याची आम्ही आशा बाळगतो. आणि ज्या मुलांची थोडक्यात राहून गेली असेल किंवा 1-2 मार्काने म्हणा किंवा अर्ध्या मार्काने ए-एससाठी क्वालिफाईड झाले नसतील, त्यांनी होप्स ठेवा. कारण की बाकीच्या एस-टी-आय, पी-एस-आयसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला यश नक्कीच मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि ज्यांचं नाहीच झालं बाबा कुठल्याही पदासाठी तर त्यांनी खचून जाऊ नये. आता लगेच एम-पी-एस-सी गट ब 2022च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नोटिफिकेशन देखील जाहीर होणार आहे. सो ज्यांचं राहून जाईल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या परीक्षेसाठी तयारी करू शकता. आणि ज्यांचं जे क्वालिफाईड झाले त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. ठीक आहे. सो एम-पी-एस-सी म्हणा किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. आम्ही नवीन
जे पण अपडेट्स असतात ते वेळेवर तुम्हाला तुमच्याप्रमाणे पोहोचवण्याचा आमचा ध्येय असतो. सो थँक यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक यू.